संख्या व संख्येचे प्रकार हा टॉपिक आपला चालू आहे. ज्यांनी कालचा भाग बघितला नसेल त्यांनी मी डिस्क्रिप्शनमध्ये व्हिडिओ लिंक देईल, त्यांनी जाऊन बघून घ्या. खूप महत्त्वाचे प्रश्न आपण काल पण कव्हर केले आहेत. परीक्षेला विचारल्या गेलेल्या सर्व प्रश्नांचा सराव आपण करून घेणार आहोत. एका संख्येत त्या संख्येचा 304 भाग मिळवून त्यांची चारपट केली असता येणारी संख्या 126 असेल तर ती संख्या कोणती? बघा, एक संख्या आहे, त्याच्यामध्ये त्याच संख्येचा 304 भाग मिळवला. ठीक आहे, 304x मिळवून त्यांची चारपट केली. येणारी संख्या काय आहे? 126. ठीक आहे, तर ती संख्या कोणती? तुम्हाला x काढायचं आहे. बघा, मग छेदसारखा करा. 4ने या साईडला गुणा. 4x अधिक 3x, 4x अधिक 3x भागिले 4. गुणाकारात हा 4 आहे तसा बरोबर 126. बघा, हा 4 गेला, हा 4 कॅन्सल केला. 4x अधिक 3x 7x बरोबर 126. x बरोबर 126/7. बघा, भाग द्या. 7 1 7, बाकी 5 उरले, 56 झाले. 7 8 56. मग ती संख्या काय आहे तर 18. पुढचा प्रश्न बघा, 1 ते 1000 पर्यंत एकूण 3 अंकी संख्या किती? बघा, 1 ते 1000 पर्यंत एक अंकी संख्या किती आहेत? 1 ते 9. 1 ते 9 एक अंकी संख्या किती आहेत? त्या 9. बघा, इथे 10 ते 99 आहे. 10 ते 99 पर्यंत एकूण संख्या किती आहे? 2 अंकी 90. आणि 1001 एकच संख्या आहे. ही झाली 4 अंकी संख्या. किती येते? 1. किती झाली? हे ती ग 100. मग उरले किती? 1000मधून 100 गेले 900. 900 काय झाले मग? 3 अंकी संख्या. 100 ते 999. पुढचा प्रश्न बघा, 40 ते 70 पर्यंतची एकूण विषम संख्या किती? बघा, पहिली विषम संख्या कोणती आहे? 41. शेवटची विषम संख्या 69 भागिले 2. गुणाकारात किती विषम संख्या टोटल? बघा, 70 ते 40 पर्यंत नैसर्गिक संख्या किती आहे? 31. 31 भागिले 2 करा, 15.5. 15.5 म्हणजे एक गट 15चा होईल आणि एक गट 15 अधिक 1 16चा होईल. मग 16चा गट कोणता येईल? बघा, इथे पहिला अंक 40 आहे, शेवटचा अंक 70 आहे, म्हणजे 16चा गट कोणाचा राहील? समसंख्यांचा. आणि 15चा गट कोणाचा राहील? विषम संख्यांचा. इथे काय येईल मग? 15 बरोबर. बघा, 69 अधिक 41. 70 अधिक 40 किती? 110 भागिले 2 गुणिले 15. किती आहे? 55 गुणिले 15. 15 5 75. हाचे आले 7. 15 5 75 आणि 7 82. 825 ही झाली विषम संख्येची बेरीज. आता जर तुम्हाला समसंख्येत विचारले असेल मग काय आलं असतं? बघा, मोठी समसंख्या किती आहे? 40. सॉरी, छोटी समसंख्या 40 अधिक मोठी समसंख्या 70 भागिले 2 गुणिले. मग 31 जर नैसर्गिक संख्या इथे, तर 15 आणि 16 हे 2 गट पडतील. 15 संख्या विषम राहतील आणि 16 संख्या सम राहतील. का बरं सम राहतील 16 संख्या? कारण सुरुवात पण समान होते आणि शेवट पण समान होते होते म्हणून 16 बरोबर. 2 8 16. 40 अधिक 70 110 गुणिले 8. 11 8 88. हा 0 आहे तसा 880. पुढचा प्रश्न बघा, 1 ते 40 पर्यंतच्या सम व विषम संख्यांच्या बेरजेतील फरकाला 5ने भागल्यास उत्तर काय येईल? बघा, 1 ते 40 पर्यंत एकूण नैसर्गिक संख्या किती आहे? 40. कारण एकापासून सुरुवात होती 40 पर्यंत. मग 40 जर नैसर्गिक संख्या आहे तर 20 संख्या काय राहतील? सम आणि 20 काय राहतील? विषम. मग 1 ते 40 पर्यंतच्या समसंख्यांच्या बेरजेतील आणि 1 ते 40 पर्यंतच्या विषम संख्येतील बेरजेतला फरक काय राहील? तर 20च राहील. किती राहील? 20 राहील. का 20 राहील? कारण जेवढ्या सम आहेत तेवढ्याच विषम आहेत. ठीक आहे, बघा आता. मग जर या दोघांमधला फरक 20 आहे, तुम्हाला काय सांगितलं? त्यांच्या बेरजेतील फरकाला कितीने भागायचं आहे? 5ने भागायचं. 20 भागिले 5 किती? 4. काय येईल तुमचं उत्तर? मग 4. पुढचा प्रश्न बघा, कोणत्या दोन जोडमूळ संख्यांच्या बेरजेचा वर्ग 144 आहे? बघा, जोडमूळ संख्या म्हणजे काय? अशा दोन संख्या लगातार ज्यांच्यामध्ये 2चा फरक असला पाहिजे आणि त्या संख्यांना त्या मूळ संख्या असल्या पाहिजे. ठीक आहे, बघा, पहिली जोडमूळ संख्यांचा ग्रुप कोणता? 3 आणि 5. करा यांची बेरीज. 5 आणि 3 आहे, 8चा वर्ग 64 नाही. पुढची 5 आणि 7. 7 आणि 5 12. 12चा वर्ग 144. मग त्या दोन जोडमूळ संख्या
कोणत्या आहेत तर 5 आणि 7. पुढचा प्रश्न बघा. ऋषीकडे जेवढी 5 रुपयाची नाणी आहेत तेवढीच नाणी 20 रुपयाची आहेत. त्याच्याकडे एकूण रक्कम 600 रुपये आहे. तर ऋषीकडे असलेल्या नोटांची संख्या किती? बघा, माझ्याकडे 5 रुपयाची काहीतरी नाणी आहे. मला माहिती किती नाणी आहे, एक्स मानले मी त्याला. तेवढीच नाणी 20 रुपयाची आहेत. आता यांची बेरीज किती झाली? ते एकूण रक्कम किती माझ्याकडे? 600 रुपये. 5 x अधिक 20 x बरोबर 600. बघा, 5 x अधिक 20 x किती? 25 x बरोबर 600 रुपये. x बरोबर 600 भागिले 25. ठीक आहे, 24 उत्तर आले आपले. 25 दुने 50, 10 उरले, 100 झाली, 25 चोक 100. मग माझ्याकडे किती नोटांची संख्या किती एकूण तर 24. पुढचा प्रश्न बघा. x ही एक समसंख्या आहे, तर खालीलपैकी समसंख्या कोणती? आपण x ची व्हॅल्यू 2 घेऊ. बघा, ऑप्शन आहे ते 2. 2 अधिक 1 3. नाही, आपल्या समसंख्याच पाहिजे. 2 वजा 1 1 विषम संख्या. 2 चा वर्ग 4, म्हणजे ऑप्शन सी x वर्ग ही आपली समसंख्या असेल. पण आपल्याला सोडायची गरज नाही. कोणत्याही समसंख्येचा वर्ग काय असतो रे? समसंख्याच असते. म्हणून x ही समसंख्या असेल तर खालीलपैकी समसंख्या कोणती? बघता क्षणी तुमचं उत्तर काय आलं पाहिजे? x वर्ग. पुढचा प्रश्न बघा. x ही एक विषम संख्या आहे, तर खालीलपैकी समसंख्या कोणती? समसंख्या आपल्याला शोधायची. बघा, x ची व्हॅल्यू आपण 3 घ्या, 5 घ्या, 7 घ्या. 5 घेऊया आपण. समसंख्या आली पाहिजे आपलं उत्तर. ठीक आहे, बघा 5 घेतला आपण. 5 दुने 10 वजा 1 9 येतं. नाही, समसंख्या पाहिजे आपल्याला. 5 त्रिक 15. नाही. 5 दुने 10 अधिक 1 11. नाही. 5 त्रिक 15 अधिक 1 16. समसंख्या आली. म्हणजे कोणती समसंख्या तर 3x अधिक 1. पुढचा प्रश्न बघा. 4 3 8 0 6 या अंकापासून बनणारी 5 अंकी सगळ्यात लहान संख्या कोणती? बघा, 5 अंक आहेत आपल्याकडे. आता या सगळ्यामध्ये सगळ्यात लहान 0 दिसतो, म्हणून काय 0 1 नंबर लिहिणार का? नाही. 0 जर 1 नंबर लिहिला तर 5 अंकी संख्या कशी तयार होईल? त्याच्यानंतरचा मोठा अंक कोणता आहे? 3. नंतर 0 घ्यावा. नंतरच्या क्रमाने 4 6 8 ही झाली 5 अंकी या अंकापासून बनणारी सगळ्यात लहान संख्या. आता जर तुम्हाला सगळ्यात मोठी संख्या विचारली असते तर काय आलं असतं? बघा, 8 6 4 3 0 ही झाली 5 अंकी सगळ्यात मोठी संख्या या अंकापासून बनणारी, आणि ही झाली 5 अंकी सगळ्यात लहान संख्या या अंकापासून बनणारी. पुढचा प्रश्न बघा. d ही एक विषम संख्या आहे, तर d पुढील क्रमाने येणारी पहिली विषम संख्या कोणती? डीच्या लगेच येणारी पहिली विषम संख्या. बघा, कोणत्याही 2 लगातार विषम संख्येमध्ये कितीचा फरक असतो? 2चा फरक असतो. म्हणजे जर डीमध्ये 2 मिळवले तुम्हाला ती लगेच पहिली विषम संख्या मिळून जाईल. डी येणारी डी अधिक 1 असेल का? मग नाही. डी अधिक 3 नाही असणार. डी वजा 2, हो, 2नी प्लस केले आणि 2नी मायनस केले तर पहिली पुढची विषम संख्या मिळेल आणि पहिली मागची विषम संख्या मिळेल. नाही, आपल्या पुढची विचारली म्हणजे डी अधिक 2 ही झाली आपली पहिली विषम संख्या डीच्या पुढची. आता जर त्यांनी पहिली समसंख्या विचारली असेल तर आता विषम संख्यानंतर लगेच पहिली एक ॲड केल्यावर लगेच समसंख्या येते, म्हणजे डी अधिक 1 ही काय झाली? पहिली समसंख्या. आता दुसरी समसंख्या विचारली असेल तर बघा, पहिली समसंख्या जर 1 आहे, त्याच्यामध्ये 2 मिळवले, डी अधिक 3 ही झाली दुसरी समसंख्या डीच्या पुढील. आता डीच्या पुढची दुसरी विषम संख्या विचारली असेल तर 2 लगातार विषम संख्येमध्ये 2चा फरक. आता तिथून पुढची दुसरी विषम संख्या विचारली आहे, ही पण विषम संख्या आहे, म्हणजे 2 गुणिले 2 4 ॲड करावं लागेल. डी अधिक 4 काय झाली? मग डीच्या पुढची दुसरी विषम संख्या. भेटूया आपण पुढील भागामध्ये. खूप महत्त्वाचे प्रश्न आपण या भागामध्ये कव्हर केले आहेत. पुढच्या भागामध्ये देखील खूप महत्त्वाचे परीक्षेला विचारले गेले आपण प्रश्न घेणार आहोत.